तुम्हा सर्वांचं बाळूमामांची कृपा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं. आज आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या वर्षी तुझ्या घरी पाळणा नक्कीच हलेल, श्री सद्गुरू बाळूमामांनी त्यांच्या भक्तासाठी दिलेला आशीर्वाद. श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. स्किप न करता हा व्हिडिओ मात्र संपूर्ण नक्कीच पहा. तुम्हाला श्री सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील ही एकदम सत्य घटना असणारी नक्कीच समजेल आणि मी सुद्धा तुम्हाला सविस्तरपणे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मामांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत होती. त्यांची कीर्ती ऐकून सर्व भागातील लोक आपापल्या व्यथा सांगण्यासाठी व त्यावर मामा काय उपाय सांगतात पाहण्यासाठी येत असत. त्यातील अनेक भक्त आपल्याला अपत्य नाही म्हणून येत. मामा प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगत. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील. मामा म्हणत, अरे माझ्या बिराडातील कन्या खा, प्रसाद म्हणूनच नक्की खा, तुला मुलगा होईल. दुसऱ्यास म्हणत, अरे हा भंडारा घेऊन खा. तिसऱ्यास म्हणत, अरे हा गरम कब्बर चहा एकाच घुटक्यामध्ये पी. तर चौथ्यास म्हणत, ही बिडी ओढ म्हणजे तुझे काम मात्र नक्कीच होईल. तर एखाद्यास म्हणत, अरे ही पुरणपोळी खा. खाऊन झाल्यावर म्हणत, अरे त्या पोळीमध्ये मुलगा आहे बघ. सद्गुरू बाळूमामांचा असा त्यांच्या भक्तांसाठी वेगवेगळ्या प्रकारे आशीर्वाद देण्याचा प्रकार चालूच होता. श्री सद्गुरू बाळूमामांच्या आज्ञेप्रमाणे वागले तर सर्वांच्या आयुष्यात सुख आणि शांती मात्र नक्कीच लाभणार आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. मामांच्या आज्ञेप्रमाणे वागले व त्यावर विश्वास ठेवला तर भक्तांचे कुठलेही काम होत नाही असे होणारच नाही. पण मामांची आज्ञा मोडली तर मात्र काही धडगत नाही. एका प्रसंगी मूलबाळ नाही म्हणून एक दाम्पत्य मामांकडे आले होते. मामांनी सांगितले, अरे ह्या बाईला कन्या वाढा. तर बाई म्हणाली, माझा सोमवार आहे, मी कन्या खात नाही. मामा म्हणाले, बाई तुझं काम झालं, जा आता. नंतर त्या बाईला मूळबाळ झालेच नाही. नंतर अशाच एका प्रसंगी एक नवविवाहित जोडपे मामांच्या दर्शनास आले. मामांचे दर्शन घेऊन ते बसले. मामांनी सांगितले, ह्या जोडप्याला कन्यांचा प्रसाद वाढा रे. ती नववधू म्हणाली, मला कन्या नको 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 असे 4-5 वेळा म्हणाली. त्यावर मामा म्हणाले, तुला कन्या नको म्हणतीस तर मी तुला कन्या कन्या कन्याच देणार असे मामा उद्गारले व त्या महिलेला 5 कन्याच झाल्या. श्री सद्गुरू बाळूमामांच्या आशीर्वादाने बघा कोणतं होत नाही असं नाही आणि त्या स्त्रीला सुद्धा अशा प्रकारे 5 मुलीच जन्माला आल्या. श्री सद्गुरू बाळूमामांचा अद्भुत चमत्कार. आणखीन काही भक्तांना मामा स्पष्टपणे सांगायचे, अरे ह्या जन्मात माझ्या जवळ मुलं-बाळं मागायची नाहीत. पुढच्या जन्मात बघू, तू माझी सेवा चाकरी करतोस हे खरं आहे, पण बाळू धनगराची सेवा केली आणि मला मुलं झाली नाहीत म्हणून माझ्या नावानं जगात बोंबलत सुटायचं असेल तर तुला या मेंढराची आणि माझी सेवेची तुझ्या मला काहीच गरज नाही. सद्गुरू बाळूमामा असे स्पष्टपणे सांगून टाकत. मामांची कीर्ती ऐकून अहमदापूरचे इमानदार शंकरराव भोसले हे एकदा बाळूमामांच्याकडे आपला एकुलता एक मुलगा आजारी आहे म्हणून विचारण्यास गेले. जाऊन प्रथम दर्शन घेतले व मामांच्या समोर बसले. कोण, कुठले, काय आणि का आला चौकशी झाली. मामांनी आपला ओढत असलेली बिडीच इमानदारांना दिली. त्यांना पहिल्या झुरक्यात जोरात ठसका लागला. मामांनी टिचकी वाजवली व इमानदारांना गावाकडे जाण्यास सांगितले व म्हणाले, तुमचे काम होत नाही. त्यानंतर इनामदार गावाकडे आले आणि 1-2 दिवसातच त्यांचा एकुलता एक मुलगा सुद्धा मरण पावला. इमानदारांना फारच दुःख झाले. अशीच 4-5 वर्ष निघून गेली. दुसऱ्या अपत्याबद्दल इमानदार सारखे मामांना विचारायचेच. मामा म्हणायचे, बघू या.
याप्रमाणे दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी मामांनी विचारले, अरे इमानदार, मी हाक मारीन त्यावेळी हात धरून घरी नेशील काय? इमानदार म्हणाले, घेऊन जाईन ना मामा घराकडे. काही दिवस असेच निघून गेले. सकाळच्या वेळी मामा मरगूबाईंच्या देवळाकडून इमानदाराच्या वाड्यासमोर आले. शंकर, शंकर, अरे शंकरराव, अशी हाक इमानदारांच्या पत्नीने ऐकली. ती लगेच स्नान घराकडे धावतच गेली, कारण त्यावेळी शंकरराव आंघोळ करत होते. अहो मामा, तुम्हाला हाक मारत आहेत, लवकर चला. इमानदारांनी आंघोळ अर्धीच सोडली. उघड्या अंगानीच गात आले. म्हणजे जसे होते तसेच ते बाही अंगणी पळतच धावत मामांच्या आवाजाकडे धावत आले. लवकर चला. इमानदारांनी अंघोळ अर्धीच सोडली. उघड्या अंगानीच अंगणात सावकार म्हणजेच इमानदार बाहेर येऊन उभे राहिले. अक्कासाहेबांनी आरती पेटवली. मालकांच्या सोबत आरती घेऊन अंगणात आल्या. पती पत्नींनी मामांना ओवाळले, मामांचे दर्शन घेतले व हाताला धरून घरात आणले. या घटनेनंतर पुन्हा एके दिवशी मामा येताना इमानदारांनी पाहिले. मामा घरात येतात असे समजून घरात कल्पना देण्यासाठी म्हणून गेले. तोपर्यंत मामा सटकले व सुतारांच्या मागील दाराने येऊन पाठीमागच्या गल्लीत एका लाकडाच्या ओळक्यावर बसले. इनामदार चौकशी करत करत तिथं येऊन पोहोचले. इनामदारांना पाहून मामा म्हणाले, अरे इनामदार, ए इकडे बैस इथं. पुढच्या वर्षापर्यंत जर तुला मुलगा नाही झाला तर बाळ्या धनगर हे नाव जगात सांगणार नाही. या गोष्टीला हे झाड व रास्ता साक्षीला आहेच. श्री सद्गुरू बाळूमामांनी असे इनामदारांना सांगितले. मामांच्या सांगण्याप्रमाणे 1931 साली इनामदारांना दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव बाबासाहेब. परत बाबासाहेबांना 1975 साली एक मुलगा झाला. तो मामांच्याच कृपेने झाला. झाडाच्या व रस्त्याच्या साक्षीने तुला मुलगा होईल हे सांगणे म्हणजे कोणालाही फसवणूकच वाटेल. परंतु संतांनी वेदांत स्वभावभावाने पचविला असल्याने त्याचा अर्थ वेदांत जाणणाऱ्यालाच कळणार व त्यातील आनंद भोगता येणार. जगातील पदरात जड व चेतन असे दोन मुख्य प्रकार आहेत. चेतनात वनस्पती, सूक्ष्मजीवाणू, जंतू, पक्षी, पशु व मानव असे अनेक प्रकार आहेत. तर शास्त्राने त्याची 5 प्रकारे विभागणी करून त्याच्यात खरोखर अभेदच असून त्या सर्वात एक आत्मचैतन्य पूर्ण भरलेले आहे असे सांगितलेले आहे. त्याचाच नेहमी अनुभव संतांना येत असतो. म्हणून त्यांना झाड ही चेतन वस्तू व जड खडी मातीचा डांबराचा रस्ता साक्षीसाठी त्या ठिकाणी चालतच आलेला असतो. काही दिवसांनी पुढे मामांनी इनामदारांच्याकडे रस्त्यालगतच 3 ओपे जमीन अंदाजे 2 एकर मागितली व शंकरराव मल्हारराव भोसले यांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता मामांना बक्षीस म्हणून दिली. ती जागा बाळूमामांनी आपल्या समाधीसाठी निवडली. त्या जागेवर बाळूमामांचे समाधी मंदिर आहे. तेथे दररोज हजारो लोक येत असतात. बाळूमामांच्या मंदिरातील घंटा दिवसरात्र अशी वाजतच चालू राहिलेली असते. इनामदारांनी आपली जागा देऊन गावचे भाग्यच उजळून सोडले. गावचे नाव आदमापूर तर आज क्षेत्र आदमापूर झाले आहे. या जागेचे महिमान गोकुळ केले हो मामांनी. या ओवीप्रमाणे आदमापूरचे गोकुळ होऊन गेले आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री सद्गुरू बाळूमामांच्या भक्तांनी कायम सद्गुरू बाळूमामांवरती विश्वास ठेवून, अंधश्रद्धेसाठी नाही तर श्रद्धा ठेवून सद्गुरू बाळूमामांचा आशीर्वाद मात्र नक्कीच मागत चला. श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. या व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्कीच करा. आणि तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपले यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला भेटतील. थँक्स.